अनोळखी दी अनएक्सपेक्टेड लव्ह स्टोरी भाग 10. अनिका नुकतीच ऐकलेली गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी नव्हती. एक बाई एकटीच एका लहान मुलासोबत असं कसं करू शकते. अनिका जाणत होती की प्रेसिडेन्शियल स्वीट 2401 रोहितचाच आहे. याचा अर्थ स्पष्ट होता. ती बाई रोहितच्या मुलाबद्दल बोलत होती. बाहेर उभे असलेले लोक अनिकाच्या बाहेर येण्याची वाट पाहत होते. बाहेर उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध माणसाने अनिकाला म्हणलं, हॅलो ब्युटिफुल, मी इतका हँडसम आहे की तुला लिफ्टमधून बाहेर पडायचंच मन नाहीये का? बाहेर उभे असलेले बाकी लोक हसू लागले आणि त्या वयोवृद्ध माणसाच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक करू लागले. अनिका आपल्या विचारांमधून बाहेर आली. तिने डोकं खाली करून सर्वांना सॉरी म्हटलं आणि लिफ्टमधून बाहेर पडली. हॉटेल लॉबीमध्ये अनिकाने पाहिलं की रोहित मारवा काही फॉरेन डेलिगेट्स सोबत कॉन्फरन्स रूमच्या दिशेने चालला होता. अनिकाला पाहून रोहित अचानक चालता चालता थांबला. अनिकाने विचार केला की रोहितला जाऊन सगळं सांगावं. पण तेवढ्यात रोहितच्या एका गेस्टने विचारलं, मिस्टर रोहित अँड कमिंग विथ यूएस. रोहितने आपलं लक्ष अनिकाकडून हटवून डेलिगेट्सना म्हणलं, ओह आय एम सॉरी. प्लीज कम विथ मी. अनिकाने एका हाताने रोहितला थांबायचे इशारा करत म्हटलं, एक्सक्यूज मी मिस्टर मारवा. हे ऐकताच रोहितच्या गार्ड्सने अनिकाला पुढे जाऊ दिलं नाही. रोहित डेलिगेट्स सोबत पुढे चालत होता. पण त्याचं लक्ष मागे अनिकावर होतं. गार्ड्स अनिकाला पुढे जाऊ देत नव्हते. अनिकाने कोणाचीही पर्वा न करता रोहितला आवाज दिला, मिस्टर मारवा, युअर सन इज इन डेंजर. ही नीज हेल्प. युअर सन नीज हेल्प. अनिकाच्या तोंडून हे ऐकताच रोहित चालता चालता थांबला. रोहित अनिकाकडे वळला आणि गार्ड्सना अनिकाला येऊ द्यायचा इशारा केला. रोहितने आपल्या गेस्ट्सना विनंती केली की ते कॉन्फरन्स रूममध्ये थांबावेत, तो थोड्याच वेळात येईल. जशी अनिका रोहितच्या दिशेने चालली, रोहितचे गार्ड्स धावत येऊन रोहितच्या जवळ आले. गार्ड्सने अनिकाला डिस्टन्स ठेवण्याचा इशारा केला. गार्ड्स त्यांच्या बंदुकांसह अलर्ट होते कारण मारवा कंपनीचे शत्रू कधी कशा प्रकारे हल्ला करतील हे कोणालाच माहीत नव्हतं. गार्ड्सना प्रत्येक परिस्थितीसाठी सावध राहावं लागायचं. अनिकाचं बोलणं ऐकून रोहित खूप शॉक झाला होता. त्याने अनिकाला विचारलं, व्हॉट डू यू मीन बाय दॅट? अनिका गार्ड्सकडे पाहू लागली. गार्ड्ससमोर हे सर्व काही रोहितला सांगावं का नाही याचा विचार करू लागली. अनिकाकडे कोणताही पुरावा नव्हता, पण या क्षणी अनिकाला स्वतःच्या सेफ्टीपेक्षा मुलाच्या सेफ्टीची चिंता होती. आपल्या खांद्याला लटकलेल्या पर्सच्या बेल्टला अनिकाने घट्ट धरून पकडलं. गार्ड्सकडे पाहत अनिकाने रोहितला म्हटलं, पहा मिस्टर मारवा, आय थिंक यू शुड हेल्प युअर सन. तो कोणत्या तरी संकटात आहे. हे ऐकून रोहितचं आश्चर्य आणखी वाढलं. त्याने अनिकाला पुन्हा विचारलं, तुम्ही काय म्हणायचा प्रयत्न करत आहात? प्लीज स्पष्ट सांगा. अनिका आणखी गोंधळून गेली की काय बोलावं. अनिका त्या लिफ्टमध्ये भेटलेल्या बाईला ओळखतही नव्हती. अनिकाने रोहितला समजावण्याचा प्रयत्न केला, पहा मिस्टर मारवा, मला असं वाटतं की तुमच्या मुलाला त्याची ट्युशन टीचर मानसिक त्रास देत आहे, ज्यामुळे त्याची मानसिक स्थिती खराब होऊ शकते. मुलं कधी कधी गोष्टी खूप गंभीरपणे घेतात आणि आपल्याला कधी कळत नाही की आपल्याच एका लहान खोट्यामुळे त्यांच्या आयुष्यात किती. रोहितने मध्येच अनिकाला थांबवलं, एक्सक्यूज मी, तुम्हाला काय म्हणायचंय? अनिकाला कळत नव्हतं की तिने कशा प्रकारे रोहितला समजावं. अनिकाचा पॅनिक वाढत चालला होता. ती कोणत्याही अडचणीत सापडू शकत नव्हती. अनिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि रोहितच्या डोळ्यात डोळे घालून बोलली, पहा, मला असं वाटतं की तुमच्या मुलासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे आणि त्याला तुमची गरज आहे. इतकं बोलून अनिका तिथून निघून गेली. अनिकाला अशा प्रकारे पळून जाताना पाहून रोहितच्या एका गार्डने म्हटलं, सर, मला वाटतं ही मुलगी तुमची खूप मोठी दिवाणी आहे. कशीतरी तुमच्या नजरेत येण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा दुसऱ्या गार्डने म्हटलं, सर, आजवर हजारो मुलींना तुमच्या मागे फिरताना पाहिलंय, पण एक गोष्ट मात्र खरी आहे. ही मुलगी बाकी मुलींपेक्षा खूप वेगळी आहे. सारे गार्ड्स थोडे हसू लागले. तेव्हा रोहितने गार्ड्सना एक बॉसवाली लूक दिली आणि सगळे गार्ड्स परत अटेन्शनमध्ये आले. लाईफ केअर हॉस्पिटल. अनिका हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर पोहोचली. तिने रिसेप्शनिस्टला ज्योती शर्मा यांचा बेड नंबर विचारला. रिसेप्शनिस्टने आपल्या सिस्टममध्ये चेक केलं आणि अनिकाला सांगितलं, सेकंड फ्लोर, रूम नो. 32. जशीच अनिका लिफ्टकडे जाऊ लागली, रिसेप्शनिस्टने तिला थांबवत म्हटलं, एक्सक्यूज मी, मॅम,
तुम्हाला या फॉर्मवर तुमचं नाव लिहावं लागेल आणि हे व्हिजिटर एड गळ्यात घालावं लागेल. अनिकाने फॉर्म भरण्यासाठी पेन घेतला आणि फॉर्मवर नाव लिहिलं. डॉ. अमृता घुसलेली. अनिकाला लक्षात आलं की इथे ती डॉ. अमृताची ओळख लपून आली आहे. तिने कसाबसा तो फॉर्म आपल्या पर्समध्ये टाकला आणि रिसेप्शनवर ठेवलेला दुसरा फॉर्म भरू लागली. रिसेप्शनवर बसलेल्या मुलीला हे थोडं विचित्र वाटलं. पण हॉस्पिटलमध्ये तिने याहूनही अधिक विचित्र लोकांना अटेंड केलं होतं. अनिकाकडून फॉर्म घेतल्यानंतर रिसेप्शनिस्टने तिला लिफ्टचा रस्ता दाखवला. अनिका रूम नंबर 32च्या बाहेर पोहोचली. तिने पाहिलं की समोरच्या बेंचवर प्रीती डोकं खाली घालून बसलेली होती. अनिकाच्या पावलांचा आवाज ऐकताच प्रीतीने वर पाहिलं. जसंच तिला अनिका दिसली, ती धावत अनिकाला बिलगली. प्रीती जोरजोरात रडू लागली. अनिकाने प्रीतीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला पुन्हा बेंचवर बसवलं. प्रीतीला जवळ घेत अनिका म्हणाली, शांत हो प्रीती. काही होणार नाही आत्याला. मी आहे ना. अनिकाच्या येण्याने प्रीतीलाही थोडा धीर आला होता. जशी प्रीती थोडी शांत झाली, अनिकाने तिला म्हटलं, मला आत्याजवळ घेऊन चल. हॉस्पिटल रूमचं दार उघडून अनिका आणि प्रीती आत आल्या. अनिकाने पाहिलं की ज्योती आत्या हॉस्पिटल बेडवर डोळे बंद करून पडलेल्या होत्या. ज्योती आत्याच्या हाताला सलाईन लागलेली होती. त्यांच्या डोक्यात लांब लांब मॉनिटरिंग वायर लागले होते, जे एक मशीनशी कनेक्टेड होते. अनिका ज्योती आत्यांना तब्बल 7 वर्षांनंतर पाहत होती, तेही या अवस्थेत. ज्योती आत्यांचं शरीर अगदी निर्जीव पडलं होतं. फक्त मशीनमध्ये होणाऱ्या हालचालींनीच कळत होतं की पेशंट श्वास घेत आहे. अनिकाला अचानक आत्यांचा चेहरा काहीसा धूसर दिसू लागला. अनिकाच्या डोळ्यांत अश्रू होते. प्रीतीसमोर अनिकाला धीर दाखवायचा होता. ती जी मशीनजवळ गेली आणि रीडिंग चेक करू लागली. आत्याच्या बेडच्या बाजूलाच त्यांची केस फाईल ठेवलेली होती. अनिकाने फाईलमधील सर्व रिपोर्ट्स एकामागोमाग एक वाचायला सुरुवात केली. रिपोर्ट्स वाचून अनिकाला कळलं की ऑपरेशन खूप ट्रिकी होतं. खरं तर ट्यूमर ब्रेनच्या अशा भागात होता की ऑपरेशन करताना ब्रेनच्या इतर भागाला डॅमेज होण्याची खूप जास्त शक्यता होती. अशा ऑपरेशनसाठी 4 ते 5 अनुभवी सर्जन्सची गरज होती. बेडच्या दुसऱ्या बाजूला प्रीती तोंडावर हात ठेवून रडू दाबत होती. प्रीती रिपोर्ट्स वाचत असलेल्या अनिकाच्या जवळ येऊन म्हणाली, डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन नाही केलं तर मम्मी. आता बोलण्याआधीच प्रीतीचे अश्रू परत वाहू लागले. तिच्या सिसक्याही जोरात होऊ लागल्या. अनिकाने तिचा हात धरून तिला खोलीच्या बाहेर नेलं. अनिकाला यावेळी इमोशन्सपेक्षा ज्योती आत्यांना वाचवण्यावर कन्सन्ट्रेट करायचं होतं. तिने रडणाऱ्या प्रीतीला विचारलं, या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अग्रवाल काम करतात का? तू त्यांना ओळखतेस का? प्रीती अनिकाचं ऐकून थोडी चकित झाली. तिने म्हटलं, हो दीदी, ते तर इथले डीन आहेत. काय तू त्यांना ओळखतेस? अनिकाने विषय बदलत म्हटलं, नाही, बस त्यांचं नाव ऐकलं आहे. मला त्यांच्याकडे घेऊन चल. प्रीती अनिकाला घेऊन डॉ. अग्रवालच्या ऑफिसकडे जाऊ लागली. अनिकाला रिपोर्ट्स पाहून इतकं कळलं होतं की जर इतर कुठला सर्जन आत्याचं ऑपरेशन करणार असेल, तर त्यांचं वाचण्याचं चान्स 20 ते 30% असतील आणि जर ते स्वतः ऑपरेट करणार असेल, तर ज्योती आत्याचे वाचण्याचे चान्स 60 ते 80% असतील. जेव्हा अनिका आणि प्रीती ऑफिसमध्ये पोहोचले, डॉक्टर अग्रवाल आपल्या केबिनमधून बाहेर येत होते. प्रीती आणि अनिकाला पाहून डॉ. अग्रवालने प्रीतीला म्हटलं, हॅलो, यंग लेडी. अँड हू इज दिस ब्युटिफुल गर्ल विथ यू? प्रीतीने डॉक्टर अग्रवाल आणि अनिका यांचा ओळख करून दिली. दीदी हे डॉ. अग्रवाल आहेत. अँड ही अनिका दीदी आहे. यांना तुम्हाला मम्मीबद्दल काही विचारायचं आहे. डॉक्टर अग्रवालचा चेहरा थोडा गंभीर झाला. त्यांनी आपल्या केबिनचं दार उघडलं. प्रीती आणि अनिकाला आत बसायला सांगितलं. मग एका वॉर्ड बॉयला मुलींसाठी कॉफी आणायला सांगितलं. डॉक्टर अग्रवाल आपल्या सीटवर बसत म्हणाले, आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू गार्स फॉल्स होप्स. मिसेस शर्मा इज क्रिटिकल. त्यांचं ट्रीटमेंट करणं खूप अवघड आहे. अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला त्यांची सर्जरी करावी लागेल. डॉक्टर अग्रवालने ज्योती आत्याचे स्कूल रिपोर्ट्स टेबलवर ठेवले. मग मार्करने अनिकाला प्रॉब्लेम समजावू लागले. पहा, ट्यूमरला डोक्याच्या या भागातून काढावं लागेल. पण हे काम कुठलाही सर्जन करू शकत नाही. You need a bloody good surgeon to do this job because the position of the tumor is very tricky. डॉक्टर अग्रवाल अनिकाकडे बघून म्हणाले, जसे तुमच्या मिडल फील्डमध्ये प्रत्येक प्रोजेक्ट प्रत्येक मॉडेल करू शकत नाही. खास प्रोजेक्टसाठी खास मॉडेल्स निवडली जातात.
तसेच हा ऑपरेशन डॉक्टर अमृता व्यतिरिक्त कोणीही करेल तर ते रिस्की होईल. डॉक्टर अग्रवालला हे माहीत नव्हते की जिच्याशी ते मॉडेल समजून बोलत होते तीच प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अमृता होती. अनिकाने स्कॅन रिपोर्ट्स लक्षपूर्वक पाहिले आणि रिपोर्ट्सवर नजर ठेवत डॉक्टर अग्रवालला विचारलं, डॉक्टर कन आय ट्राय? डॉक्टर अग्रवालना काहीच कळलं नाही. त्यांनी गोंधळलेल्या चेहऱ्याने अनिकाकडे पाहून विचारलं, आय एम सॉरी यंग लेडी. कॅन यू प्लीज कम अगेन? अनिका स्कॅन रिपोर्टवर बोट फिरवत होती आणि काही सांगणार होती. इतक्यात केबिनचं दार उघडलं आणि कामिनी व मनीषा घुसलेली हात आले. मनीषा अनिकाला पाहताच ओरडली, अनिका, हा काय प्रकार आहे? अपॉइंटमेंट शिवाय डॉक्टर अग्रवालना कोणी भेटू शकत नाही. माहित नाही का तुला? कधी मॅनर्स शिकशील? डॉक्टर अग्रवालना मनीषाची बोलणी अजिबात आवडली नाहीत. त्यांनी हसत अनिकाकडे पाहिलं आणि म्हणाले, नो वरीज. ब्युटिफुल यंग गर्ल्स नीड नो अपॉइंटमेंट टू टॉक टू मी. अनिकाची तारीफ आता कामिनीच्या सहनशक्तीच्या बाहेर होती. डॉक्टर अग्रवालच्या गोड बोलण्यामुळे कामिनीने राग आवरला. डॉक्टर अग्रवाल कामिनी जवळ आले आणि तिच्या पाठीवर थोपटत अनिकाकडे बघून म्हणाले, पहा अनिका, कामिनी आमची सेकंड इयरची स्टुडंट आहे. शी इज अ ब्राईट स्टुडंट. तिने मिसेस ज्योती शर्माची केस रिपोर्ट्स इंडियामधल्या बेस्ट न्यूरोसर्जन डॉक्टर अमृता यांना मेल केली आहे आणि विनंती केली आहे की त्यांनी स्वतः येऊन ज्योती आत्याचं ऑपरेशन करावं. हे ऐकून अनिकाने फोन चेक केला. कामिनीने तिला ना मेल केला होता, ना विनंती. मनीषा घुसलेली कामिनीच्या डोक्यावर हात ठेवून डॉक्टर अग्रवालला म्हणाली, डॉक्टर साहेब, कामिनी खूप इमोशनल आहे. आपल्या आत्यावर खूप प्रेम करते. डॉक्टर अग्रवाल परत आपल्या खुर्चीत बसले आणि कामिनीला विचारलं. कामिनी डॉक्टर अमृताने काही उत्तर दिलं. कामिनीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की आता ती जे बोलणार आहे ते खोटं असेल. कामिनीने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि खोटा चेहरा करत काहीतरी चेक करू लागली. थोडा वेळ घालवून डॉक्टर अग्रवालला म्हणाली, नो सर, नो आन्सर. आय थिंक ती बिझी असेल. आणि तिच्या चाजच. मनीषाने कामिनीला मध्येच थांबवत सांगितलं, किती वेळा सांगितलं आहे कामिनी. ज्योती आत्याच्या उपचारासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरी आम्ही देऊ. एकच तर बहीण आहे. मनीषाचा हा जेस्चर पाहून डॉक्टर अग्रवाल इम्प्रेस झाले. त्यांनी मनीषाला म्हटलं, मिसेस शर्मा इज लकी टू हॅव अ फॅमिली लाईक योर्स. मनीषाने मोठी स्माईल दिली आणि डॉक्टर अग्रवालना म्हणाली, जे आमच्या हातात आहे, आम्ही करूच. बाकी देवाची इच्छा. चला बाळांनो. कामिनी, प्रीती, अनिका. डॉक्टर अग्रवालना अजून पेशंट्स बघायचे आहेत. डॉक्टर अग्रवालने आपल्या खिशातून पेन काढून एक प्रिस्क्रिप्शन लेटरवर आपला नंबर लिहित म्हणाले, अनिका, धिस इज माय पर्सनल नंबर. तुला काही विचारायचं असेल तर मला कॉल किंवा मेसेज कर. अनिकाने तो कागद आपल्या पर्समध्ये ठेवलं. अनिका बाहेर जात असताना डॉक्टर अग्रवालने विचारलं, तसं डू यू वर्क इन फिल्म्स ऑर टेलिव्हिजन? अनिका उत्तर देण्याआधीच कामिनी बोलली, सर, ही ना कोणती मॉडेल आहे ना एक्ट्रेस. ही तर एक स्कूल ड्रॉपआउट आहे. 6 वर्षांपूर्वी मनाली सोडून पळून गेली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कळलं की ही आधीच प्रेग्नंट होती. आता 6 वर्षांनी परत आली आहे. पण कशीही असली तरी माझी बहीण आहे. डॉक्टर अग्रवाल अनिकाकडे आश्चर्याने बघत राहिले. त्यांना विश्वास बसत नव्हता की मासूम चेहरा असलेली मुलगी ही गोष्ट लपवून होती. अत्यंत लाजिरवाणं वाटून अनिका केबिनच्या बाहेर पडली. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये जाताच अनिकाने पर्समधून काळा चष्मा काढून घातला. कामिनी, मनीषा आणि प्रीती तिच्या मागे आले. मनीषाने अनिकाच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, असे कामच का करतेस की तुझा चेहरा लपवावा लागेल? कामिनी आपल्या एका हाताच्या बोटात गाडीची चाबी गोल फिरवत होती. ती खूप खुश होती. बॉलरूममध्ये सगळ्यांसमोर झालेल्या तिच्या इन्सल्टचा तिने आज बदला घेतला होता. बोटात चाबी फिरवत ती प्रीती जवळ गेली आणि म्हणाली, पहा प्रीती, तू तर जाणतेस की मी किती प्रयत्न करत आहे ज्योती आत्याचा जीव वाचवण्याचा. डॉक्टर अमृताला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. हॉस्पिटलमधल्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांशी सुद्धा बोलली आहे मी. आता जर तुझी अनिका दिदी मस्त छोटंसं काम करेल तर आपण सगळे मिळून ज्योती आत्याचा जीव वाचवू शकतो. अनिकाचं लक्ष कामिनीच्या बोलण्यावर नव्हतं. ती फक्त हेच विचार करत होती की कसं तरी तिला ज्योती आत्याचा ऑपरेशन करायचं आहे. प्रीतीला कामिनीच्या बोलण्यात एक आशा दिसली. प्रीतीने कामिनीला विचारलं, बोल कामिनी, काय करायचं आहे आम्हाला? दीदी मम्मीसाठी नक्कीच करेल. हो ना दीदी,
सांग काय करायचं आहे. मनीषा हळूच अनिका समोर आली आणि अनिकाचे सनग्लासेस काढून म्हणाली, तुझी आई मरायच्या आधी ती 2%ची फॅक्टरी तुझ्या नावावर करून गेली होती. ती फार्मा फॅक्टरी तू तुझ्या बहिणीच्या नावावर कर. प्रीती मोठ्या आशेने अनिकाकडे पाहत होती. तिला खात्री होती की ज्योती आत्याचा जीव वाचवण्यासाठी अनिका फॅक्टरी कामिनीच्या नावावर करेल. अनिका हॉस्पिटलच्या खिडकीजवळ चालत गेली आणि बाहेर बघत काही विचार करू लागली. तिला विचार करताना पाहून मनीषा आणि कामिनी प्रीतीला भडकवू लागल्या. पहा, आजपर्यंत किती उपकार केले होते ज्योती आत्याने हिच्यावर. आज तिच्याकडे संधी आहे उपकार फेडण्याची, तरी कसला विचार करते. प्रीती धावत अनिकाजवळ आली. ती आपल्या दोन्ही हातांनी अनिकाचा खांदा आणि बाहू हलवू लागली. ती फक्त एकच रट लावत होती, दीदी प्लीज दे ना कंपनी, प्लीज दीदी दे ना. प्रीतीच्या बोलण्याचा अनिकावर काहीही परिणाम होत नव्हता. मागे उभ्या असलेल्या मनीषा आणि कामिनीला आता समजलं होतं की त्यांनी अनिकाला चारही बाजूंनी फसवलं आहे. प्रीती अनिका समोर गयावया करू लागली, दीदी प्लीज मम्मीला वाचव. अनिकाने आपल्या खांद्यावर ठेवलेला प्रीतीचा हात पकडला आणि हळूच तिचा हात आपल्या खांद्यावरून काढला. प्रीती काही बोलण्याच्या आधीच अनिका तिथून निघून गेली. अनिकाचा हा अवतार पाहून प्रीतीचं रडणं थांबलं. ती फक्त उघड्या डोळ्यांनी तिला तिथे एकटे सोडून निघून जाताना बघत राहिली. हॉटेल टॉप फ्लोर. अनिकाच्या स्वीटची डोर बेल वाजली. रियाने दरवाजा उघडला. रूम सर्व्हिसने रियाने ऑर्डर केलेला पिझ्झा आणला होता. रियाने पिझ्झा डायनिंग टेबलवर ठेवला. त्याने रियाला म्हटलं, ओर मिल मॅम. यावर रियाने मोठ्या प्रेमाने उत्तर दिलं, अंकल मम्मा तुम्हाला टिप देईल बाय. रियाला स्माईल देऊन तो गेला. रियाने पिझ्झाचा एक तुकडा उचलला तेव्हा तिला काहीतरी आठवलं. त्या दिवशी फोनवर ज्या मित्राशी बोलली होती, तो हॉटेल लॉबीमध्ये आलाच नव्हता. रियाने प्लेटमध्ये पिझ्झाचे 2 तुकडे घेतले. तिला माहीत होतं मम्माने समोर जाण्यास मनाई केली होती. पण त्या मित्राच्या बोलण्यांमुळे रियाला वाटलं की तो खूप एकटा होता. रियाला त्याच्याशी गपशप करायची होती. रियाने आपल्या स्वीटचं मेन डोअर उघडलं. हळूहळू ती समोरच्या स्वीटच्या दरवाजापर्यंत पोहोचली. डोअर बेलपर्यंत तिचा हात पोहोचत नव्हता. त्यामुळे ती पायाने दरवाजाला किक करू लागली. थोड्या वेळाने दरवाजा हळूच उघडला. दरवाजा आर्यनने उघडला होता. दरवाजा उघडताच रिया आणि आर्यन एकमेकांकडे पाहू लागले. रियाच्या हातातून प्लेट खाली पडली. दोघे काही वेळ एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांना वाटलं जणू त्यांच्या समोर आरसा ठेवला आहे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.